माळेगाव संघ आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लवकरात लवकर. ऋतिक शेंडे सुंदर असा फटका आलाय बॅट मधून. इथे येतोय षटकार का चौकार आहे? षटकार. जांभळवाडी संघाचा कर्णधार आणि आंबिवली संघाचा कर्णधार कमिटीची संपर्क साधायचा आहे. आणि बॉलिंग क्रीज वरती आहे शुभम. बॅटिंग वाला कोण? सुंदर असा फटका पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षण पण सुंदर आहे. ऋतिक पळाला बॅट. यस, इथे चौकार पाहायला मिळाला. आजचा पहिला दिवस मिचकरवाडी या संघाकडून आपण आयोजन पाहतोय आणि आयोजनामध्ये मात्र आजचा दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय. टीम माळेगाव ए आणि त्याच्या साथीनं इथे टीम मिचकरवाडी बी संघ देखील आपण पाहतोय. या सलामीची विचार केला. ओ हो, पुन्हा एकदा कमालीचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या दरम्यान इथे 2 धावा मात्र झालेत कंप्लीट. या 2 धाब्याच्या साहाय्याने दफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. दफलकाचा विचार केला तर 14 धावा दफलकावरती. आणि या
यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हा चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल झाले जमिनीला ताण त्या दरम्यान इथे मात्र 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरं संपलं जात आहे. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 धावफलकाचा विचार केला तर 2 षटकांते धावफलक 16 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. या यावेळेस गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल चेंडू वन बाउन्स अखेर पोहोचलाय सीमा रेषा पार. यावेळेस संदीपच्या बॅट मधून आलाय दर्जेदार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहू शकाल 20 या धावसंख्येवरती. आता मात्र इथून गोलंदाजी ट्रॅक वरती विचार केला तर व्यक्ती पहिलं सांगीव खोट्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना हरीला आपण पाहतोय. राऊंड टर्म द विकेटचा मारा पहिल्या चेंडूचा पूर्णपणे समाचार. यावेळेस इथे यष्ट्या बुद्धबस्त दांडी गुल झाली. इथे पहिल्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळाला होता संदीपच्या बॅटमधून. मात्र त्याच नंतर फुलटॉस चेंडू आणि त्याचा फायदा घेता आला नाहीये. इथून मात्र पूर्णपणे यष्ट्या बुद्धबस्त केल्या गेल्यात गोलंदाज हरीने. इथे मात्र संदीपच्या पारीचा झाला अंत. संदीप बॅक द पवेलियन. मी बॅट राहील समीर मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. रावणातला पाहतोय. विचार केला तर यावेळेस अगदी अक्षरशः स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस फक्त आणि फक्त उंची जास्त लांबी कमी चेंडूवरती क्षेत्ररक्षक चुका इथे होणार नाहीयेत. इथे मात्र रामनाथच्या पारीचा देखील अंत. गेल्या पावलाने माघारी येत असताना रामनाथ बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रवी. यावेळेस विचार केला तर मजबूत गडी आहे आणि आता मात्र पाय लागेल. यावेळेस लोबर बन दिले बरी. इथे गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल झाली आहे कंप्लीट. एक सिंगल धावेच्या साह्याने इथे मात्र धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती. आणि षटक क्रमांक तिसरं इथे संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. धावफलकाचा विचार केला तर 21 धाव्यांवरती स्थिर आहे. कमालीची गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत टीम मालेगाव एक संघाकडून आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती. आता इथून खऱ्या
आता इथून मात्र विचार केला तर गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं सांगीकुड्यातलं चौथं षटक घेऊन येत असताना भूषणला आपण पाहतोय इथं चेंडू वन बाउन्स के पोहोचलाय सीमा रेषा पार. यावेळेस रवीच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार. या चौकाराच्या साह्याने दफलक मात्र सष्टाच्या वेगाने पुढे जात असताना पाहायला मिळेल. या फलकाचा विचार केला तर 25 धावा दफलकावरती. अक्षरशः विचार केला तर भूषण हा गोलंदाजी ट्रॅक वरती आणि आल्या त्याच्यावरती मात्र हल्ला बॉल केलाय रवी या फलंदाजाने. इथून आता मात्र मोठे फटक्यांची गरज आहे खऱ्या अर्थाने. ते फटके इथे रवीच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. हो यावेळेस थोडंसं परिवर्तन गोलंदाजी ट्रॅक वरती भूषणने मात्र केला आणि यावरती निर्धाव चेंडूची सांगता. आणि इथून मात्र अजूनही या षटकातील 4 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. पाहावं लागेल. हो फटका दर्जेदार. हो कमालीचा फटका होता. अक्षरशः क्लास होता या फटक्यावरती. नजाकत अक्षरशः मात्र गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्यावरती चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेषा पार. यावेळेस अजून एक दर्जेदार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळाला. एक चेंडू निर्धाव आला होता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपले इरादे स्पष्ट करत असताना रबीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कमाल आहे. इथून अजूनही काही चेंडू शिल्लक पाहावं लागेल. विचार केला तर 3 चेंडू अजूनही या षटकात शिल्लक आहेत. मोठे फटका येतात आणि आता ते कशा प्रकारे हो यावेळेस नक्कीच इथे मात्र चुका होणार नाहीयेत. इथे मात्र साधा आणि सोपा जाईल. इथे रवीच्या पारीचा झाला अंत. रवी बॅक टू द पवेलियन. आणि इथून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या नवनीत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहावं लागेल. 2 चेंडूवरती एखाद मोठा फटका येणं गरजेचं आहे. दफलकाचा विचार केला तर 29 धाब्यांवरती आहे. अजून 2 मोठे फटके आले तर नक्की चांगल्या स्थितीमध्ये आपली टीम जाईल. याची मात्र यावेळेस पंच आमच्याकडे वळले जातील. इथं मात्र स्क्वेअर मारा बंतर धाबेच्या साह्याने नाना पंचांशी वाद. मात्र धोक्याची घंटा वाजेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं. या इथून नाणा पुन्हा एकदा अलाउन्स केलं जाते. पंचांशी बाद घातला तर तोटा होईल. तोटा हे बघितलं ना वाद घालण्याचं कारण काय हे बघ. आता समजलं ना. लेग बाय. येस इथं मात्र एक लेग बायची धावा ऍड केली जाईल. या एक धावाच्या साह्याने दाखवलं 31 धावा दाखल भरती आहे. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. पाहावं लागेल शेवटच्या चेंडूवरती. आता मात्र इथून केबलला मोठा फटका खेचून आणावा लागेल. मात्र केबल यावेळी स्ट्राईक हँड वरती कशा प्रकारे या चेंडूवरती कुठल्या प्रकारचा फटका खेचून काढेल. हो आणि षटक क्रमांक 4 संपले. 4 षटकांचा खेळ इथे संपला गेला. दाफलकाचा विचार केला तर 31 धावा दाफलका वरती आणि 32 धावांचं टार्गेट आहे इथून टीम मालेगाव संघाला.
यावेळेस सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नाना आणि त्याच्या साथीनं विशाल पहिला चेंडू वरती आपण पाहतोय. नानाच्या बॅट मधील हा दर्जेदार फटका. चेंडू ऑफ द पार चौकार आलाय. विनीत गोलंदाज ट्रॅक वरती राऊंड टाइम ऑफ द विकेटचा मारा पहिल्या चेंडू वरती घणघाती प्रहार केलाय. नानाच्या बॅट मधून आला हा चौकार. इथं 32 धावा बनल्या, 33 बनवायच्यात, सॉरी 31 बनल्यात, 32 बनवायच्यात. आता इथून खऱ्या अर्थाने सुरुवात केली नानाने. इथे पुन्हा एकदा क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता. इथे चेंडू जाणार सीमा रेषा पार. अजून एक दर्जेदार चौकार. विचार केला तर लॉंग लेग सीझन मध्ये हा चौकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूचा विचार केला तर अक्षरशः कबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा फटका खेचून काढला होता आणि त्यावरती मात्र चौकार मिळालाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार नानाच्या बॅट मध्ये आपण पाहतोय. या चौकाराच्या साह्याने ते दाखवलं का 8 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. या वेळेस कमालीचा तडाखा. फाईन लेग रिजन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ द पार, षटकार. या वेळेस फटका फासलाय. चेंडू खाली महेंद्र. चुका होणार नाहीयेत आणि इथून फलंदाज नाना बॅक टू द पॅव्हिलियन. चला नाणेफेकीसाठी मी विनंती करेन टीम लिमणेवाडी संघाचा कर्णधार आणि त्याच्या साथीनं टीम आनंदवाडी संघाचा कर्णधार या लगेचच. इथून बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. इथून षटक क्रमांक पहिले संपले आणि या पहिल्या षटकांत दाफलकाचा विचार केला तर 14 धावा दाफलका परत या. अगदी 3 चेंडूवरती 14 धावा बनल्या होत्या. त्यानंतर नानाची विकेट आली आणि त्यानंतर हॅरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आणि हॅरी बॅक टू बॅक 2 चेंडू देखील निर्धाव खेळलाय. इथून मात्र षटक क्रमांक पहिले संपले. 14 धावा दाफलका भरती बनल्यात. आता इथून गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर केबलला आपण पाहतोय राईट मोडवर विकेटचा मारा आणि इथून मात्र पहिला चेंडू विशाल स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहतोय विशाल. चला लिमणेवाडी संघाचा कर्णधार, टीम लिमणेवाडी संघाचा कर्णधार. चला आणि इथून नाणेफेकी प्लीज मी विनंती करेन नाणेफेकीचं केवळ करा. षटक क्रमांक दुसरं केबल यावेळेस. चला जाऊया मैदानाच्या हो यावेळेस फक्त आणि फक्त चेंडूवरती बॅट फिरवण्याचं काम केलं होतं. त्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. त्या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता. इथून खऱ्या अर्थाने कमबॅक करावं लागेल आणि ती कमबॅक गोलंदाजी आपण पाहतोय केबलच्या माध्यमातून. विशालला मात्र सध्याच्या स्थितीला स्थिर उभं ठेवण्याचं काम इथं केबलच्या माध्यमातून केले जाते. इथून फाटका फासलाय. इथून फलंदाज होईल बाद. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. नाणेफेकी जिंकले आनंदवाडी संघाने. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेलाय आणि या सामना संपल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षणासाठी आनंदवाडी टीम्स आपण मैदानात जायचंय आणि मी विनंती करेन टीम
लिमनेबाडी आपण देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच रवाना करायची सामना संपल्यानंतर. पुन्हा एकदा फटका फसलाय महेंद्र. चुका झाल्यात आणि त्या चुकांचा मोबदला इथे दुहेरी धाब्यांवरती मिळायला जातोय टीम मालेगाव संघाला. इथून जर झेल पकडला असता तर मिस्टर सीतारामला देखील माघारी परतावं लागलं असतं. मात्र इथून झेल झालं जमिनीला दान. नक्कीच हा झेल जर पकडला असता तर या सामन्यामध्ये अतिशय चांगली चुरशीचा सामना पाहायला मिळाला असता. मात्र इथून झेल झाला जमिनीला दान. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना 16 धावा धावफलका वरती आपण पाहतोय. आता मात्र इथून ज्याचा झेल तुम्ही सोडला तो फलंदाज थांबणार नाहीये. इथून मात्र स्टेट ड्राईव्हचा फटका, कमालीचा फटका, अगदी सीतारामच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावला जातोय. धावफलकाचा विचार केला तर 22 धावा धावफलका वरती. नक्कीच महेंद्रने तो झेल जर पकडला असता तर आत्ताचा चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र इथून चुका झाल्यात आणि त्या चुकांचाच मोबदला इथं मात्र घेत असताना सीतारामला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपले इरादे स्पष्ट करत असताना मैदानाच्या आतमध्ये सीताराम. केबलने चांगली कामगिरी केली होती मात्र त्यावरती थोडंसं पाणी फेरलं महेंद्र या क्षेत्ररक्षकाने आणि त्यावरती एक मोठा प्रहार. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक कुणाल आणि त्यावरती चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एक सिंगल दाबेच्या साह्याने धावफलक 23 धावा धावफलका वरती. हा इथून मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. अगदी इथे षटक क्रमांक दुसरे संपले. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. धावफलकाचा विचार केला तर 24 धावा धावफलका भरते. आता इथून विजयासाठी 12 चेंडूने 8 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने 12-8ची गरज. आता इथून गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय. या इथून मात्र रामनाथला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. व्यक्ती पहिलं सांगे कुड्यातलं तिसरं षटक घेऊन येत असताना रामनाथ. आता इथून 12 चेंडूवरती 8 बनवायच्यात आणि इथून मात्र गोलंदाजी वरती पूर्णपणे जबाबदारी आणि ती जबाबदारी मात्र पहिला बी लागेल गोलंदाज रामनाथला. आता इथून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल पाहणं देखील गरजेचं आहे. इथून राऊंड मोर विकेटचा मारा पहिला चेंडू. फुलटा चेंडू होता आणि इथून मात्र समाचार घेता आला नाहीये. हरीला मात्र या बॉलचा समाचार घ्यायचा होता. अगदी अक्षरशः फुलटा चेंडू होता. त्याच्यावरती मात्र एखादा मोठा फटका पाहायला मिळाला असता. मात्र इथून फक्त बॅटची कडा जाऊन चेंडू विसावला एसटी रक्षकाच्या हाताखाली. हा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. आवाज देऊ नका अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. प्लीज मी टीम मालेगाव संघाला विनंती करेन पूजा इकडनं आवाज द्यायचा नाहीये. आता पुन्हा एकदा आवाज आला तर पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांकडून अशी सूचना येते. यावेळेस विनीत आणि इथून चुका आणि इथून मात्र चेंडू जाणार सीमा रेषा पार. चौकार आलाय. या चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसाबत असताना पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर 28 धावा धावफलकावरती.
इथून मात्र अजून एकदा निर्धाव चेंडू झेल जर पकडले असती ना तर नक्कीच यावरती काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र इथून चुका झाल्यात आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना मालेगाव संघाला इथं पुन्हा एकदा चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. पॉईंट क्षेत्ररक्षकाने चांगले क्षेत्ररक्षण एक सिंगल कंप्लीट झाले. एक सिंगल धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळालंय. 29 धावा धावफलकावरती. हा इथून षटक क्रमांक 3 संपलंय. एक झेल पकडला असता तर नक्कीच 8 धावा वाचल्या देखील असत्या आणि तिथून मात्र या मॅचला थोडीशी कलाटणी मिळाली असती, वळण मिळालं असतं. मात्र ती झेल कितपत महाग पडली हे देखील पाहावं लागेल. इथून आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 3 धाव्यांची गरज आहे. चौकार वाचला असता तर 7 धावा राहिल्या असत्या, कमाल झाली असती. मात्र इथून आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 3 धाव्यांची गरज. गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो गोलंदाज केतन आणि इथून मात्र कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. आपले फक्त आणि फक्त 3 धावा वाचवायच्यात. अक्षरशः 3 धावा वाचवू शकेल हा गोलंदाज. याच्यावरती मात्र पूर्णपणे जबाबदारी आहे. आता विचार केला तर केतन पहिला चेंडू हो पहिला चेंडू निर्धाव आलाय. आता इथून मात्र कमाल आहे. मी म्हटलं होतं वाचवू शकेल. गोलंदाजीवरती ती जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारी समोर जात असताना केतन 2 चेंडू निर्धाव आलेत. कमाल आहे. आता इथून 4 बॉल वरती बनवायच्या 3 धावा. अजून एखादा निर्धाव चेंडू जर आला तर नक्कीच इथून मात्र थोडीशी कलाटणी मिळाली या सामन्याला. आणि इथून एक सिंगल कंप्लीट झाली. एक सिंगल धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्यावरती. आता इथून मात्र येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. आणि इथून आता मात्र कमालीचा असेल. आता इथून सीतारामच्या पारीचा अंत. आता मात्र इथून 2 चेंडू वरती बनवायच्या 2 धावा. चला आणि 2 धाव्यांची गरज करताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजला आपण पाहतोय. इथून एक सिंगल कंप्लीट झाली आणि आता इथून 1 धाव, 1 चेंडू आणि 1 धाव्यांची गरज. आता इथून स्ट्राईक एंड वरती हरीला आपण पाहतोय. येस नक्कीच बॅट घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 1 चेंडू आणि 1 धाब्यांची गरज. इथून मात्र
ही मालेगाव संघ विजय होती. विजय संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचं गोडसे कौतुक. बॉल घ्यायचं, बॉल. मुन्ना मुन्ना हे मुन्ना आता इथून चला लगेचच मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मी विनंती करेन शुभम, ज्याने कमालीची गोलंदाजी केली, त्याला मी विनंती करेन की आपण या मॅन ऑफ द मॅच साठी शुभमला